प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध अजूनही सुरूच आहे। अजूनही 2 नागरिक बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी आता टीडीआरएफची टीम शोध मोहीम राबवणार आहे। 2 नागरिकांचा शोध अजूनही लागलेला नाहीये। कालच या नागरिकांचा शोध घेताना टीडीआरएफची बोट उलटली होती आणि 3 टीडीआरएफच्या जवानांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे पाण्याचा प्रवाह शून्य करण्याचे आदेश विखे पाटील यांनी दिलेले आहेत। त्यानंतर पाटबंधारे विभागाने पाण्याचा प्रवाह कमी केला आणि आता शोध मोहीम हाती घेतली जाते। प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया कुणालकडे। कुणाल, काय नेमकी या संदर्भातले आणखी पुढे तपशील मिळतात? प्रवरा नदीत बोट उलटून काल दुर्घटना घडली होती आणि त्यानंतर अद्यापही 2 नागरिक बेपत्ता आहेत। आज ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापनची टीम देखील शोध मोहीम राबवणार आहेत। काही वेळातच ती टीम जी आहे ती दाखल होणार आहे अकोलेमध्ये आणि त्यानंतर ती शोध मोहीम सुरू करणार आहे। 2 नागरिकांचा शोध घेणं अद्याप देखील बाकी आहे आणि काही वेळानंतर शोध घेण्यास सुरुवात केली जाणार आहे। काल पाण्याचा प्रवाह हा देखील जास्त होता आणि त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पाटबंधारे विभागाला पाण्याचा प्रवाह कमी करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर पाण्याचा प्रवाह देखील आता शून्य करण्यात आला आणि त्यानंतर आज टीडीआरएफची जी टीम आहे ती त्या ठिकाणी 2 जणांचा शोध घेणार आहे। ठीक, धन्यवाद कुणाल दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।